अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम ह्रीम श्री कुलदेवताय नमः. कुलदेवता, तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी संकट सगळं दूर करत असते. म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं आवश्यक आहे. कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत, त्या आवर्जून तुम्ही करायलाच हव्यात. बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने घरात कराव्याच, जेणेकरून कुटुंबात सुख शांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी? चला तर जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कुलदेवता हा शब्द कुल आणि दैवता या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजेच कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव असे म्हणतात, आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. ही झाली आता कुलदेवतेची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं? तर आपल्या कुलाची देवता ही आपले रक्षणकर्ता असते. म्हणूनच कुटुंबामध्ये आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं. मुलांची शिक्षणं असतील, लग्न असतील, घरातील आजारपण असतील, या सगळ्या मागे कुलदेवतेची उपासना नीट न होणं, कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुलाचार व्यवस्थित न होणं ही कारणे असू शकतात. आपल्या कुलाची आई, आपल्या कुलाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पावलोपावली रक्षण करत असतो, आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं तितकंच आवश्यक आहे. बरं, त्याची सेवा आणि उपासना कसं करावी? फार काही करता नाही आलं तरी तुम्ही 4 गोष्टी मात्र करायलाच हव्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेली कुलदेवतेची टाक असतील, मूर्ती असतील तर अतिउत्तम. पण काही जणांच्याकडे मूर्ती, फोटो नसतील तर तुम्ही कुलदेवतेचा मूर्ती घरातल्या देवघरात ठेवायलाच हवं, आणि त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असे, त्या देवीचा एक मंत्र असतो, त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करावा. समजा तुमची कुलदेवता महालक्ष्मी आहे, तर तुम्ही श्री महालक्ष्मी देवे नमः असा मंत्र जप तुम्ही नियमित करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा मंत्र जप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवता दोन्ही असतील तर त्याचा जप नियमित करावा. तर ज्यांना कुलदेवता ठाऊकच नाही अशांनी काय करावं? ज्यांना कुलदेवी माहितीच नाही अशांनी कोणता जप करावा? ज्यांना कुलदेवता कोणती आहे काहीच माहिती नाही त्यांनी काय जप करायचं? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करायचा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं, किंवा कुलदेवी स्वतः स्वप्नात येऊन दर्शन देते, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे शब्द उच्चारताना थोडंसं लांबवावं. यामुळे देवतेचं तारक तत्व हे जागृत होतं, त्यामुळे त्या तत्वाचा आपल्याला खूप लाभ होतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा, तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसतो त्यावेळी तुम्ही मंगळवारी कुलदेवतेचा उपवास करावा. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातील एकदा तरी कुलदेवतेचं दर्शन करायला जावं. घरातले सगळ्यांनी कुलदेवतेचं दर्शन करायला जावं, आणि विवाहित स्त्रीनी दर्शन घेतल्यानंतर ओटी अवश्य भरावी. देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची आवश्यक असते अशा कुलातच आपल्याला भगवान जन्माला घालत असतो, त्या देवतेला कुलाची देवता असे म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवीची उपासना कशी करावी हे आपण आता जाणून घेऊया. कुलदेवताची उपासना करून आध्यात्मिक प्रगती कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती आपण जाणून घेतल्यास
आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराजांचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांनी तुळजाभवानी मातेची उपासना करूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची भक्ती उपासना करून त्यांनी मनोभावे भक्ती उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. मित्रांनो, आता आपण वळूया 5व्या गोष्टीकडे. मी मगाशी म्हटलं तसं वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. पण त्याच कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुम्ही एक गोष्ट घेऊन जायची आहे. कोणती आहे ती गोष्ट, ते जरा आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, पण जात असताना आम्ही सांगितलेली एक गोष्ट तुम्ही नक्की घेऊन जायची आहे. जी वस्तू आम्ही सांगणार आहे ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर तुमच्यावर नक्की कुलदेवता प्रसन्न होईल. तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला दरवर्षी जाऊ शकता, पण तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असताना त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातील देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. कुणाचे कुलदेव असतील, कुणाची कुलदेवी असेल, कुणाचे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर तुम्ही धर्माच्या कुलाचारानुसार कुलदेवतेची पूजा अर्चा करूनच घरातून बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. मी तुमच्या दर्शनाला येत आहे, तुमच्या घरी येत आहे. येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. येताना माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी मला आज्ञा दे, तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे. अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाचं पीठ वापरून गूळ डाळ वापरून 11 लाडू बनवायचा आहे. यासोबतच तुम्हाला 1/2 किलो गुळाची ढेप घ्यायची आहे. हा सर्व प्रसाद तुम्हाला एका डब्यात भरायचा आहे आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जात असताना तुम्हाला घेऊन जायचं आहे. आपण दरवेळी जातो तेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मिळणारा प्रसाद पेढे लाडू तुम्ही घेऊन जात असता आणि तो कुलदेवतेला दाखवत असता. पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य आपल्या देवीला दाखवला तर देवी खुश होईल. तुम्ही घरातून बनवलेला नैवेद्य आपल्या आईसाठी, कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते, आपल्या हातून बनवलेल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवला तर तुमची भक्ती, तुमची श्रद्धा त्यातून दिसून येईल आणि तुम्हाला कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद मिळून जाईल. ज्यावेळी तुम्ही तीर्थक्षेत्री जात असता तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शन घेत असताना पुजाऱ्यांना सांगून घरून आणलेला नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि ज्यावेळी पूजेला नैवेद्य अर्पण करतात त्यावेळी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हे माती आमचे रक्षण करता आहेस, आम्ही तुला घरून आणलेले नैवेद्य दाखवत आहे, त्याचा तू स्वीकार कर, तुला नक्की आवडेल. अशी प्रेमपूर्ण भक्तिपूर्ण प्रार्थना श्रद्धेने करायची आहे, तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तो प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो सर्व परिवाराला द्यायचा आहे, सर्व नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडा प्रसाद तुम्ही गाईला द्यायचा आहे. मंडळी, स्वतः लक्षात घ्या की कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्यासोबत येत असतो, त्यामुळे कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य मिळते, पेढे मिळतात, लाडू मिळतात आणि देवी लाडू जातात. पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हातातून बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता अधिकच प्रसन्न होईल. मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा आईला जर हॉटेलचं जेवण खाऊ घातलं तर कसं वाटेल? तर त्याच्याऐवजी त्याने स्वतःच्या हाताने बनवलेला वरण भात जरी बनवलेला घातला तर तो आईला किती आनंद होईल. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील, कारण ही आई प्रेमाची भुकेलेली असते. तसंच कुलदेवी ही प्रेमाची भुकेलेली असते. ज्यावेळी आपण पूर्ण श्रद्धेने भक्तीने
नैवेद्य तुमच्या ऐपतीप्रमाणे जमेल तसं आहे एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा. नक्कीच तुमच्या वरती कुलदेवता प्रसन्न होईल. तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना काय काय करता, कशी तुम्ही कुलदेवतेची भक्ती करता हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.